नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज चालू रानामध्ये रानमेवा आणण्यासाठी. तर आज दिवसभर आपण जंगलामध्ये फिरणार आहोत आणि आज आपल्याला कोकम, जांभूळ, करवंदे, आंबे असा रानमेवा मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण आता त्यांचा हा सीझन आहे. जर ह्या मोसममध्ये आपण गेलो नाही तर आपल्याला हा रानमेवा खायला मिळणार नाही. तर चला मंडळी, आज आपण दिवसभर जंगलात फिरू आणि कोणकोणता आपल्याला रानमेवा मिळतो तो पूर्णपणे आज आपण काढणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मंडळी. चला. तर थोडा पुढे आल्याच्या नंतर या करवंदीवर आपल्याला ही पिकलेली करवंद पाहायला मिळतात. आणि तिकडे वर बघा किती आहेत. बापरे. तर भरपूर प्रमाणात या करवंदीवर करवंद पिकलेली आहेत. हे बघा मंडळी. तर आपण एक टेस्ट करून बघूया. तर या वर्षीचा हा पहिलाच करवंद आहे. मस्त गोड आहे. बघा किती लाल आहे ते. बापरे. हा तुम्ही काढू पण शकता आणि नंतर खाऊ शकता. मस्त. खूप दिवसापासून येणार होतो, आज आलोय करवंद खायला. तर आधी आपण टोका बनवून घेऊ करवंद ठेवायला. बघा पळसाचं पान. भरपूर पळसाची पानं झालीत. आता सगळीकडे पळसाची पानं तयार झाली. तर हे बघा, असं फोल्ड करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर अशी एक सुकी काडी लावायची. ते अशी सुकी काडी लावायची. हा झाला टोका तयार. हा बघा मंडळी, त्याच्यामध्ये आपण करवंद काढणार आहोत. पटापट करवंद आपण काढूया. थोडी लहान साईज आहे. आधी टेस्ट करून बघू आपण एक करवंद. मस्त गोड आहे. एक नंबर. कसं आता मे महिन्याची एंडिंग आहे ना, म्हणून सगळीकडे करवंद पिकलेत. खूप जास्त करवंद पिकलेत. आता याच्यानंतर मग हळूहळू उलगत जातील. मग आपल्याला रानमेवा मिळणार नाही खायला. आताला दुसऱ्या करवंदीवर. आणि ह्या करवंदीवर किती करवंद पिकलेत बघा. मस्त करवंद पिकलेत. या करवंदीवर थोडीशी करवंद आहेत. आपण काढून घेऊ. मस्त साईज आहे बघा. आधी टेस्ट करून बघू आपण. लय आंबट आहेत. आधी चाकून पण नाही बघितली, डायरेक्ट घेतली. आंबट करवंद घेऊन काय करू. खायला पण नाही जमत आंबट करवंद. तर बघा मंडळी, एवढे करवंद आपण काढलेत. समोरच्या करवंदीचे सर्व मोठे मोठे करवंद आहेत आणि खायला खूपच गोड आहेत. आणि निसर्गाने दिलेला हा फुकटचा रानमेवा आहे आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगतो, एवढ्यात जर याल तर तुम्हाला सर्व प्रकारचा रानमेवा खायला मिळेल. करवंद, जांभळे, आंबे जे काय असतील ते. जर तुम्ही लेट झालात तर तुम्हाला हे खायला मिळणार नाही, कारण ह्याचा मोसम संपेल. तर मंडळी बघा, आम्ही 5वी-6वीला असताना इकडे आमचं वनभोजन यायचं. हे आमची रानातलीच एरिया आहे. 2-3 वेळा इकडे आमचं वनभोजन आलेलं आहे. आणि याला देवीचं कुंड असं म्हणतात. आणि वर्षभर पाणी पुरेल
एवढं पाणी इकडे असतं या कुंडामध्ये. हे बघा, हे आहे आलूचं झाड आणि ह्या आलूच्या झाडावर अजून आलू झाले नाहीत. हे बघा, अशी पाने असतात आणि मोठे मोठे काटे असतात. हे बघा. तर मंडळी, इथे एक कोसबाची झाडं आहे आणि किती कोसबा आलेत ते बघा. इकडे वर पण आहे, गोरीच्या गोरी आहेत पण अजून तयार झालेली नाहीत. हे बघा, कच्चे आहेत अजून. हे खायला खूप आंबट लागतात पिकल्यानंतर. तर बघा मंडळी, हा जांभळाचं झाड आहे, मस्त जांभळं आलं त्याच्यावर. आणि आता उलगत आलेत थोडी थोडी. आणि हे कसं रस्त्याच्या बाजूलाच आहे झाडं, म्हणून लोक येता जाता खात असतात इकडे. आणि खाली पण किती पडलेत ते बघा रस्त्यावर. तर हा इकडे एक जांभळाचं झाड आहे, त्याच्यानंतर हा दुसरा झाड आहे जांभळाचा. हा एक इकडे 2, 3, 4 अशी भरपूर प्रमाणात इकडे जांभळाची झाडं आहेत. आणि ही झाडं पूर्ण ओलामध्येच अशी आहेत. दगड मारतो इकडे जांभळीवर थोडे. तर आता थोडा वर आलोय आणि गरमी खूप आहे, पूर्ण घामाघूम झालं. आता आपण एक टेस्ट करून बघूया. मस्त आहे. हे जांभळं तुम्ही थोडीशी जास्त खाली ना तरी काय हरकत नाही, कारण याचा काय एवढ्या पोटाला त्रास होत नाही. चांगलं असतं ते खायला. तर म्हणाले बघा, एवढे जांभळे जमा केलेत आपण आणि अजून करतोय. इथे आहे पिण्याचं पाणी, एक छोटासा डबका आहे आणि छान थंडगार पाणी आहे इथे. या साईडने असं फिल्टर होऊन येते इकडे. आणि याच्या जस्ट खाली इकडे जर तुम्ही बघाल तर गुरंढोरं यांच्यासाठी व्यवस्था आहे. इकडे बघा, मोठा डबका आहे हा आणि इकडे गुरंढोरं पाणी पितात. पूर्ण जंगलातून चरून आल्यावर मग इकडे बैल वगैरे पाणी पितात. आणि ह्या संपूर्ण एरियाला ओल्याचं पाणी असं म्हटलं जातं. तर थोडा दमलो होता म्हणून इथे रेस्ट करतोय. तोंड वगैरे धुतलंय, थोडा आराम करू आणि मग पुढे जाऊ आपण, कारण अजून आपल्याला कैऱ्या, आंबे वगैरे शोधायचे आहेत. तर मंडळी, आता आलोय आंबे शोधायला. आणि हा इथे एक आंब्याचा झाड आहे, याच्यावर मस्त आंबे आहेत पण खूप वर आहेत ते. आणि ह्या एरियाला पूर्ण दिपूसा एरिया असं म्हटलं जातं. आणि समोरचं हे तुम्ही रान बघता, हे रान, ह्याला वाघयाचं रान असं म्हटलं जातं. तर मी आहे सध्या आता दिपूच्या एरियामध्ये आंबे शोधतोय. आता आलोय आंबे खायला देपूकडे. या जागेला देपू असे म्हणतात. आणि समोर एक मोठा आंब्याचं झाड आहे आणि वर आंबे पिकलेत आणि खाली पण पडले थोडेफार. आधी वेचतो आणि मग तुम्हाला दाखवतो. हा बघा, साईज बघा, मस्त पिवळा धमक झालाय. दुपारची वेळ आहे ना, तर जसं हवा येते तसा एक ना एक आंबा खाली पडतोच. बघा, एवढे जमा केलेत. या आंब्याचे मला एवढे आंबे भेटले. फुक्कुटचा रानमेवा. तर मंडळी,
हे आमचं पलाट आहे. हा बघा इकडे कसा दगडी बांध घातला आहे. समोर आमचं झोपडं असायचं आणि ह्या बाजूला खाली शेतं आहेत 2-4 आणि ही सर्व जागा लावली की आम्हाला 10 मन भात मिळायचं. पण गेली आता 2-4 वर्ष ते लावत नाही आम्ही. वडिलांनी खूप मेहनत करून खूप कष्ट करून हे पलाट काढलं होतं, पण आता ते लावत नाही कारण मी एकटा पडलो वडील गेल्यापासून. आणि ते सांगतात ना कुठेतरी की आईवडिलांनी कमावलं पण मुलांनी ते गमावलं. आईवडिलांचे कष्ट हे मुलांना जमत नाही, कारण खूप हे लांब आहे पलाट. जरा जवळ असतं तर काहीतरी विचार केला असता मी. तर जाता जाता तुम्हाला एक ॲडवाईस देतो की सध्याचं तापमान तुम्हाला माहीत आहे आता 45 डिग्रीपर्यंत जाऊन पोचलं आहे. तर येणाऱ्या वर्षात ते 50-55 परत आरामात जाऊ शकतात. आणि तेव्हाची अवस्था आपली काय होईल, तेव्हाची आपल्या जीवाची लाहीलाही काय होईल हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. म्हणून पावसाळा येतोय तर प्रत्येकाने 2-2 झाडं तरी नक्की लावा. आलस करू नका, कारण हे एक झाड वाढण्यासाठी 4-5 तरी वर्ष लागतात. म्हणून प्रत्येकाने 2-2 झाडं तरी लावा. म्हणून येणारे काही वर्ष पुढचे ते आपले चांगले सुखद आणि सुखदायक असे असतील. म्हणून एवढं तुम्हाला एक सल्ला देतोय जाता जाता.